हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। अंतिम निवड सूची आलेली आहे। आरोग्य सेवक महिला, आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50% यांची अंतिम निवड सूची तसेच प्रतीक्षा सूचीसुद्धा आलेली आहे। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, सांगली जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती 2023 पदाचे नाव बघा। आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला 366 पदे। निवड सूची इथे दिलेली आहे आणि त्याच्या खाली प्रतीक्षा सूची दिलेली आहे। तुमचा इथं प्रवर्ग दिलेला आहे, काय आहे तर सामाजिक प्रवर्ग। हे पहा, पूर्ण लिस्ट आहे। इथं बघा, तुमचा सामाजिक प्रवर्ग बघायचा, इथं अनुक्रमांक बघायचा, तुमचा गुणवत्ता यादी क्रमांक इथे बघायचा, परीक्षा नोंदणी क्रमांक इथे आहे, मग तुमचं नाव इथे आहे, तुमचा जन्मदिनांक इथे आहे, तुमचा मूळ प्रवर्ग कोणता आहे तो इथे आहे आणि तुमची निवड कोणत्या प्रवर्गातून झालेली आहे ते इथे दिलेलं आहे आणि तुम्हाला किती गुण प्राप्त झालेले आहेत त्याची माहिती दिलेली आहे। ही बघा, ही लिस्ट आहे। तुम्ही तुमचे गुण पाहायचे आहेत आणि खाली सूचना काही दिलेल्या आहेत, त्या सूचनासुद्धा तुम्ही वाचत चालायच्या आहेत। हे बघा, ही लिस्ट आहे। प्रतीक्षा सूचीसुद्धा दिलेली आहे। प्रतीक्षा सूचीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्या। आता इथं काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आपण पाहूया। हे बघा, वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही। तुमचं नाव आहे याचा अर्थ तुमची निवड झालीच असं नाही, कारण कागदपत्र पडताळणी बाकी आहे। यांनी काय केलेलं आहे बघा, यांनी अंतिम यादी लावलेली आहे आणि कागदपत्र पडताळणी आता ते नंतर करणार आहेत। म्हणजे दुसऱ्या जिल्हा परिषदांनी काय केलेलं आहे, अंतिम निवड यादी शेवटी लावलेली आहे, कागदपत्र पडताळणी अगोदर केलेली आहे, परंतु हे अंतिम निवड यादी लावलेली आहे या जिल्हा परिषदेने, सांगलीने, आणि कागदपत्र पडताळणी ते नंतर करणार आहेत। म्हणजे यामध्ये ज्यांचे नाव आहेत त्यांची अंतिम निवडच आहे, त्यामुळे अभिनंदन। हे बघा, दुसरा मुद्दा आहे, उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची सक्षम अधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येईल। बाकी मग या जनरल सूचना आहेत, जसं की तुमची माहिती जर खोटी आढळली तुमच्यावर कार्यवाही होईल वगैरे वगैरे, या गोष्टी आहेत, तर या तुम्ही वाचून घेऊ शकता। यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे, कोणते उमेदवार उपलब्ध आहेत, कोणते नाहीत, मग उपलब्ध असेल तर काय केलेलं आहे त्यांनी, उपलब्ध नसेल तर काय केलेलं आहे, हे तुम्ही वाचून घ्या। 14वा पॉईंट पहा, महत्त्वाचा आहे। दिनांक 4 ऑगस्ट 2023ला जाहिरातीमध्ये नमूद आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला या पदाकरिता शैक्षणिक अर्हता, सेवा प्रवेशमध्ये नमूद केल्यानुसार कागदपत्र पडताळणी करण्याची जबाबदारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली यांची राहील। तर कागदपत्र पडताळणी जबाबदारी आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली। आता आरोग्य सेवक 40% बद्दल माहिती पाहूया। हे पहा, सांगली जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती 2023, आरोग्य सेवक पुरुष 40%, 17 पदे। निवड सूची येथे दिलेली आहे, सामाजिक प्रवर्ग येथे दिलेला आहे, तुमचं नाव येथे पाहू शकता तुम्ही। ह्या सर्व माहिती दिलेली आहे, इथे आपण या अगोदरच पाहिलेली आहे ती माहिती काय दिलेली आहे। तर ही पहा, ही लिस्ट आहे। इथे सूचना दिलेल्या आहेत, या सूचना तुम्ही ज्या आपण अगोदर पाहिलेल्या आहेत ANMच्या वेळेस त्याच सूचना आहेत, तरीसुद्धा तुम्ही अजून ह्या सूचना वाचू शकता, कारण सूचना वाचणे कधीही महत्त्वाचे असते। यामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी कळून येतात। हे पहा, इथं प्रतीक्षा सूचीसुद्धा आहे। प्रतीक्षा सूचीमध्ये सुद्धा तुमचं नाव असू शकतं, तर तुम्ही नीट चेक करा। ही पहा, ही लिस्ट आहे आणि इथे सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही वाचून घ्या। सेमच सूचना आहेत, परंतु काही वेगळ्या आहेत, तर त्या वेगळ्या सूचनासुद्धा तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे। तर या बघा, अशा प्रकारे यादी आहे आणि खाली सूचना दिलेल्या आहेत। ॲटलिस्ट तुमचं नाव जिथं आहे त्याच्या खालच्या सूचना तुम्ही वाचून घ्या, ठीक आहे। आता पाहूया आरोग्य सेवक 50% बाबत। ही पहा, सांगली जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती 2023, पदाचे नाव आहे आरोग्य सेवक पुरुष 50%, 168 पदे। सेम इथं निवड सूची दिलेली आहे आणि सामाजिक प्रवर्ग इथं आहे आणि इथं पदसंख्या दिलेली आहे त्या प्रवर्गासाठी आणि त्याखाली प्रतीक्षा सूची दिलेली आहे। तर आपण जे पाहिलेलं होतं सेम तसंच आहे, खाली सूचनासुद्धा आहेत, त्या सूचनासुद्धा तुम्हाला वाचायच्या आहेत। ह्या पहा, इथं सूचना दिलेल्या आहेत, या तुम्ही वाचून घ्या। तुमचं नाव जर वर असेल तर तुम्ही या खालच्या सूचना वाचायच्या।
हे पहा, ही लिस्ट आहे आणि सूचना खाली दिलेली आहेत. बाकी जिल्हा परिषदेंचे सुद्धा रिझल्ट लागत आहेत. DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होत आहे. त्याचे अपडेटसुद्धा आपण आपल्या चॅनलवर घेऊया. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.